वेलकम ऑल ऑफ यू. आजपासून आपण एक्झाम्पल्स सुरू करत आहोत. युनिट नंबर 1चे एक्झाम्पल नंबर 1 पहा. डॉक्टर बाळ कमेन्स्ड अ प्रॅक्टिशियन एप्रिल 2016. ही prepared the following receipts and payments account of the year ended 31st March 2017. आता आपल्याला रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेल्या आहेत. आपण पोस्टिंग करण्याआधी सुरुवातीला ॲडजस्टमेंट कोणकोणत्या इन्कम्स आणि कोणकोणत्या एक्सपेन्सेसवरती आहेत ते आपण पाहूया. ॲडजस्टमेंट नंबर 1, ₹8,000 वेअर स्टील आउटस्टँडिंग ऑन अकाउंट ऑफ विजिट्स. इन्कम म्हणजे आपल्याला रिसिट साईडला विजिट्स दिलेले आहेत ना, त्याला टिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती ही अत्यंत महत्त्वाची अशी ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट बघत असताना ते ॲडजस्टमेंट पूर्णपणे तुम्हाला सांगितली जाईल किंवा एक्सप्लेन केली जाईल. नेक्स्ट, असिस्टंट्स सॅलरी स्टील पेएबल इज ₹1,200. पेमेंट साईडला असिस्टंट्स सॅलरी आहे त्याला टिक करून घ्यायचं आहे. स्टील पेएबल म्हणजेच आउटस्टँडिंग. आपण ॲडजस्टमेंट बघताना परत एकदा व्यवस्थित पाहूया ती. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑफ ड्रग्स ऑन हँड वॉज इस्टिमेटेड ॲट ₹4,000. ड्रग्स मेडिसिन्स याचा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे. ड्रग्सचा जे काही पेमेंट साईडला आपल्याला ड्रग्स दिलेले आहेत त्याला टिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, फर्निचर अँड इक्विपमेंट्स आर सब्जेक्ट टू डेप्रिसिएशन ॲट 10%. पेमेंट साईडला फर्निचर दिलेले आहेत, इक्विपमेंट्स दिले आहेत, त्याला टिक करून घ्यायचं आहे. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट, 50% ऑफ कन्व्हेन्स इज फॉर डोमेस्टिक पर्पज. आपल्याला पेमेंट साईडला कन्व्हेन्स दिलेले आहेत त्याला टिक करून घ्यायचं आहे. आता आपण या एक्झाम्पलचं सोल्युशन पाहायचं आहे. सोल्युशन पाहण्यापूर्वी आपल्याला कोणता अकाउंट तयार करायला सांगितलेला आहे ते आपण पाहूया. एक्झाम्पलमधील लास्ट लाईन पहा. प्रिपेअर रिसीट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड मार्च 2017. म्हणजेच आपल्याला या एक्झाम्पलमध्ये फक्त रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे, बॅलन्स शीट तयार करायची नाही आहे. आता सर्वांनी सुरुवातीला रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट कमीत कमी एक 15 ते 20 ओळींचा किंवा 15 ते 20 लाईनचा आपल्याला काय करून घ्यायचं आहे तर टेबल ड्रॉ करून घ्यायचं आहे. ड्रॉ करत असताना तुम्ही सर्वांनी एक्सपेंडिचर इनर कॉलम रुपीज, आउटर कॉलम रुपीज, रिसीट्स इनर कॉलम रुपीज, आउटर कॉलम रुपीज या पद्धतीने टेबल ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण सोल्युशन पाहूया. सर्वांनी एक्झाम्पलमधील रिसीट साईड पाहायची आहे. सुरुवातीला टू कॅश इंट्रोड्यूस्ड. आता हा जो बॅलन्स आहे किंवा तुम्हाला मी पहिल्या 1-2 लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंटला कॅश अकाउंट असंही म्हणतात. म्हणजेच हा काय आहे तर कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे. आता रिसीट साईडला जो सुरुवातीचा पॉईंट आहे टू कॅश इंट्रोड्यूस, याला आपण कॅपिटल म्हणून ट्रीट करायचं आहे. म्हणजेच हे आपल्या प्रोफेशनल ऑफ अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलमध्ये या बॅलन्सला आपण कॅपिटल म्हणून ट्रीट करणार आहोत. परंतु आपल्याला या एक्झाम्पलमध्ये बॅलन्स शीट करायला सांगितलेली नाही आहे, त्यामुळे हा बॅलन्स आपण कोठेही घेणार नाही आहे. नेक्स्ट, टू विजिट्स. विजिट फी आहे. डॉक्टर बाळ वेगळ्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करण्यासाठी गेलेले असताना ही व्हिजिट फीज त्यांना मिळालेली आहे. म्हणजेच त्यांचा एक प्रकारे काय आहे तर हा इन्कम आहे. म्हणून आपण व्हिजिट्स कुठे दाखवणार तर आपल्या रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला रिसीट साईडला दाखवणार आपण. म्हणून आपण रिसीट साईडला दाखवून घेणार आहोत बाय व्हिजिट्स इनर कॉलम 80,000, कारण यावरती काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट, टू एक्झाम्पल पहा. टू रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग. हा सुद्धा इन्कम आहे, त्यामुळे हा सुद्धा आपण कुठे दाखवणार आहोत तर रिसीट साईडलाच दाखवायचा आहे बाय रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सिंग आउटर कॉलम 58,000.
नेक्स्ट टू मिसलेनियस, ॲक्च्युली याला टू मिसलेनियस रिसिट्स असं म्हणतात, त्यामुळे हा सुद्धा इन्कम आहे. त्यामुळे हा सुद्धा इन्कम आपण कोठे दाखवणार आहोत तर रिसिट साईडला दाखवणार आहोत. बाय मिसलेनियस रिसिट्स किंवा ओनली लिहा बाय मिसलेनियस, आउटर कॉलम ₹2000. पेमेंट साईड पहा एक्झाम्पलमधील बाय फर्निचर, बाय इक्विपमेंट्स. आता ह्या दोन्हीही काय आहेत तर ॲसेट्स आहेत. आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये बॅलन्स शीट करायला सांगितलेली नाही आहे, त्यामुळे हे दोन्हीही ॲसेट्स आपण कोठेही दाखवणार नाही आहे. पण यावरती जी ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे ना डेप्रिसिएशनची, त्या डेप्रिसिएशन चार्ज करत असताना डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंटचे इफेक्ट म्हणजे एक इफेक्ट आपल्याला एक्सपेंडिचर साईडला दाखवायचा आहे. आपण तो ॲडजस्टमेंट बघत असताना दाखवूया. नेक्स्ट ड्रग्स. आता पेमेंट साईडला आपल्याला ड्रग्स दिलेले आहेत, म्हणजेच काय तर हॉस्पिटलसाठी डॉक्टर बाळ यांनी काय केलं आहे तर ड्रग्स परचेस केलेले आहेत. त्यामुळे आपण ड्रग्स दाखवत असताना ते कोणत्या साईडला दाखवायचे आहेत तर एक्सपेंडिचर साईडला दाखवायचे आहेत, कारण त्यासाठी आपले पैसे खर्च झालेले आहेत डॉक्टर बाळ यांचे. त्यामुळे आपण कुठे दाखवणार एक्सपेंडिचर साईडला टू परचेस ऑफ ड्रग्स, इनर कॉलम 20,000, कारण यावरती काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. नेक्स्ट बाय असिस्टंट्स सॅलरी. आपल्याला हा सुद्धा आपला खर्चच आहे, त्यामुळे आपण कुठे दाखवणार आहोत तर एक्सपेंडिचर साईडला दाखवणार टू असिस्टंट्स सॅलरी, इनर कॉलम 12,000, कारण यावरती काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट बाय रेंट. रेंटसुद्धा खर्चच आहे, तो सुद्धा आपण कुठे दाखवणार एक्सपेंडिचर साईडला दाखवणार टू रेंट, आउटर कॉलम 10,000. नेक्स्ट बाय कन्व्हेन्स. हा सुद्धा खर्चच आहे, त्यामुळे हा सुद्धा आपण कुठे दाखवणार एक्सपेंडिचर साईडला दाखवणार. पण अमाऊंट घेत असताना आपल्याला इनर कॉलमला घ्यायची आहे, कारण कन्व्हेन्सवरती काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे ड्रॉइंगची. त्यामुळे आपण कुठे दाखवणार एक्सपेंडिचर साईडला टू कन्व्हेन्स, इनर कॉलम 6,000. नेक्स्ट बाय स्टेशनरी. स्टेशनरी हा सुद्धा खर्चच आहे, त्यामुळे आपण कुठे दाखवणार एक्सपेंडिचर साईडला दाखवायचं आहे आपल्याला टू स्टेशनरी, आउटर कॉलम ₹1,200. नेक्स्ट बाय लाईटिंग. लाईटिंगसुद्धा खर्चच आहे, त्यामुळे हा सुद्धा आपण खर्च कुठे दाखवणार आहोत तर एक्सपेंडिचर साईडला दाखवणार टू लाईटिंग 1,400, आउटर कॉलमला घ्यायचं आहे. नेक्स्ट जर्नल्स. डॉक्टरांनी काय केलेलं आहे तर डॉक्टर बाळ यांनी जर्नलसुद्धा मेंटेन केले, त्यासाठी खर्च केलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा काय आहे तर त्यांचा खर्चच आहे, त्यामुळे आपण तो कुठे दाखवणार एक्सपेंडिचर साईडला दाखवायचा आहे आपल्याला टू जर्नल्स 1,800. नेक्स्ट बाय ड्रॉइंग्स. आता आपल्याला बॅलन्स शीट करायला सांगितलेली नाही आहे, त्यामुळे ड्रॉइंग्स आपण कोठेही दाखवणार नाही आहे. जर बॅलन्स शीट आपल्याकडे असती तर आपण हा ड्रॉइंगचा बॅलन्स कॅपिटलमधून काय केला असता तर लेस करून घेतला असता. त्यामुळे आता हा बॅलन्स कोठेही दाखवायचा नाही आहे या एक्झाम्पलमध्ये. नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरी डाऊन. कॅश अकाउंटचा हा क्लोजिंग बॅलन्स आहे. जर बॅलन्स शीट आपल्याकडे असते तर आपण ॲसेट साईडला क्लोजिंग कॅश बॅलन्स किंवा कॅश बॅलन्स ऑब्लिक बँक बॅलन्स असं आपण दाखवलं असतं ॲसेट साईडला, पण बॅलन्स शीट आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे हा बॅलन्स आपण कोठेही दाखवणार नाही आहे. आता आपण ॲडजस्टमेंट्स पाहूया. फर्स्ट पहिली ॲडजस्टमेंट बघा, ₹8,000 वेअर स्टील आउटस्टँडिंग ऑन अकाउंट ऑफ विजिट्स. अत्यंत महत्त्वाची अशी ही ॲडजस्टमेंट आहे, कारण या ॲडजस्टमेंटचे 4 इफेक्ट होत असतात. आता हे चार इफेक्ट कसे होत असतात ते आपण सुरुवातीला मी एक्सप्लेन करतो. आधी सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता ज्यावेळी आपल्याला आउटस्टँडिंग इन्कम आपल्याला दिला असेल ॲडजस्टमेंटमध्ये, अशावेळी आपल्याला तो काय करायचा आहे, फर्स्ट इफेक्ट आपल्याला इन्कममध्ये ॲड करायचा आहे. आता इन्कम कोणता आहे तर आपल्या ॲन्सरमध्ये पहा, रिसिट साईडला आपण व्हिजिट्स घेतलेले आहेत इनर कॉलमला 80,000. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय होणार आहे तर फर्स्ट इफेक्ट काय होणार आहे तर ॲड आउटस्टँडिंग ₹8,000 आणि आउटरला आपण दोन्हीची टोटल 88,000 घेणार आहोत. या पॉईंटचा किंवा ह्या इफेक्टचा ह्या फर्स्ट इफेक्ट इथे झाला, तर दुसरा इफेक्ट कुठे होत असतो तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होतो.
आउटस्टँडिंग विजिट्स. आपल्याला 8000 आउटरला आपण डायरेक्ट दाखवायचे आहेत, पण बॅलन्स शीट आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे याचा दुसरा इफेक्ट आपण दाखवणार नाही आहे. याचा तिसरा इफेक्ट आपल्याला एक्सपेंडिचर साईडला घ्यायचा आहे. ज्यावेळी आउटस्टँडिंग इन्कम आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं असेल, अशावेळी एकतर ते दोन इफेक्ट मगाशी सांगितले त्या पद्धतीने होतात, आणि त्याचबरोबर आपल्याला पुढचा इफेक्ट किंवा तिसरा इफेक्ट जो आहे तो आपल्याला एक्सपेंडिचर साईडला दाखवायचा आहे. एक्सपेंडिचर साईडला आपण दाखवत असताना काय म्हणून दाखवणार, टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज, आणि तो आपण दाखवायचा डायरेक्ट आउटरला दाखवणार आहोत. किती दाखवणार आहोत तर ₹8000. म्हणजेच जेवढा आपण इन्कममध्ये ॲड करतोय तेवढाच आपल्याला एक्सपेंडिचर साईडला प्रोव्हिजन म्हणून दाखवायचं आहे. फक्त हेडिंग घेत असताना आपण काय घेणार तिथे, टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग व्हिजिट फीज किंवा टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज असंही लिहिलं तरी चालेल. आणि याचा चौथा जो इफेक्ट आहे, फोर्थ इफेक्ट, तो आपल्याला दाखवायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज म्हणून आपल्याला ते लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे, पण आपल्याकडे या एक्झाम्पलमध्ये बॅलन्स शीट करायला सांगितलेली नाही आहे, त्यामुळे हा इफेक्ट आपण कोठेही दाखवणार नाही आहे. म्हणून या एक्झाम्पलमध्ये फक्त आपल्याला दोनच इफेक्ट करून घ्यायचा आहे. फर्स्ट इफेक्ट विजिट्समध्ये आपण ॲड करून दाखवणार 8000 आणि त्याची टोटल आपण आउटरला घेतलेली आहे, आणि त्याचबरोबर त्याचा दुसरा इफेक्ट फक्त आपल्याला कुठे दाखवायचा आहे, एक्सपेंडिचर साईडला, टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग व्हिजिट फीज, आउटर कॉलम ₹8000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, असिस्टंट्स सॅलरी स्टील पेएबल इज ₹1200. स्टील पेएबल म्हणजेच काय तर आउटस्टँडिंग. आता आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची आपल्याला काय दिलेली आहे तर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. त्याचा फर्स्ट इफेक्ट आपण सॅलरीमध्ये काय करणार आहोत तर ॲड करणार आहोत. जे आपल्या एक्सपेंडिचर साईडला आपण टू असिस्टंट्स सॅलरी म्हणून घेतलेले आहेत ना इनर कॉलमला 12000, त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत, ॲड आउटस्टँडिंग ₹1200 आणि आउटरला 200 टोटल करून दाखवायचं आपल्याला 13200. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच याचा दुसरा इफेक्ट लायबिलिटीज साईडला होतो, पण आपल्या एक्झाम्पलमध्ये बॅलन्स शीट आपण केलेली नाही, त्यामुळे सेकंड इफेक्ट आपण दाखवणार नाही आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑफ ड्रग्स ऑन हँड वॉज एस्टिमेटेड ॲट ₹4000. ड्रग्सचा क्लोजिंग स्टॉक शिल्लक राहिलेला आहे इयर एंडिंगला, आणि तो आपल्याकडे किती शिल्लक राहिलेला आहे तर ₹4000 किंवा ₹4000 शिल्लक राहिलेला आहे. आता जो स्टॉक शिल्लक राहिलेला आहे त्याचे आपण ॲडजस्टमेंट करत असताना फर्स्ट इफेक्ट आपण कुठे दाखवणार तर एक्सपेंडिचर साईडला आपण जे ड्रग्स घेतलेले आहेत ना इनर कॉलमला 20000, त्याच्यामधून आपण ते लेस करणार आहोत. मग लेस करत असताना लेस क्लोजिंग स्टॉक 4000 आणि आउटरला आपण अमाऊंट घेणार आहोत 16000. या ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट कुठे होत असतो तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स आपण दाखवले असते, पण या एक्झाम्पलमध्ये आपण बॅलन्स शीट केलेली नाही आहे किंवा आपल्याला करायला सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे सेकंड इफेक्ट होणार नाही आहे. नेक्स्ट, फर्निचर अँड इक्विपमेंट्स आर सब्जेक्ट टू डेप्रिसिएशन ॲट 10%. आता फर्निचर आणि इक्विपमेंट्सवरती आपल्याला काय दिलेले आहे तर ॲडजस्टमेंट दिलेले आहे, आणि ते ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे आपल्याला. आता डेप्रिसिएशन चार्ज करत असताना आपल्याला पर्सेंटेज त्याची दिलेली आहे किती तर 10%. आपल्याकडे फर्निचर आणि इक्विपमेंटचा कॉस्टिंग दोन्हीचं कॉस्टिंग आपल्याला दिलेलं आहे, पण आपल्याकडे बॅलन्स शीट नसल्यामुळे आपण त्याचा एकच इफेक्ट डेप्रिसिएशनचा करणार आहोत. आपल्याकडे फर्निचरची कॉस्ट दिलेली आहे 10000. आता 10000चा आपल्याला 10% कॅल्क्युलेट करायचा आहे, किती येतोय तर ₹1000 येतोय. तो आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवत असताना आपण दोन्हीचं डेप्रिसिएशन इनर कॉलमला दाखवणार, म्हणून सुरुवातीचं हेडिंगच आपण घेतलेलं आहे टू डेप्रिसिएशन अंडरलाईन. सुरुवातीला फर्निचर इनर कॉलमला 10000 आणि इक्विपमेंटचं डेप्रिसिएशन किती येतं आहे तर इक्विपमेंटची कॉस्ट आहे 40,000 इंटू 10/100% किती येणार आहे अमाऊंट तर 4000. दोन्हीची आपण इनर कॉलमला अमाऊंट घेतली आणि त्याची दोन्हीची टोटल आपण कुठे करून दाखवले तर आउटर कॉलमला दाखवलेले आहे, किंवा आपण ते दाखवायचे आहे ₹5000. तुम्ही ही ॲडजस्टमेंट डायरेक्टली सुद्धा एक्सपेंडिचर साईडला लिहू शकता, जसं की टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आउटर कॉलमला ₹1000 आणि त्याचबरोबर टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स
आउटर कॉलमला 4000 रुपीज. याही पद्धतीने लिहिलं तरी चालेल. आता याचा जो आपल्याला दुसरा इफेक्ट आपण दाखवू शकत नाही. ॲक्च्युली तो फर्स्ट इफेक्ट आहे. ॲसेटमधून आपण लेस करतो, पण आपल्याकडे बॅलन्स शीट नाही आहे, त्यामुळे याचा इफेक्ट आपण दाखवायचा नाही आहे. नेक्स्ट अँड लास्ट ॲडजस्टमेंट पहा. 50% ऑफ कन्व्हेन्स इज फॉर डोमेस्टिक पर्पज. आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये कन्व्हेन्स दिलेले आहेत. आपण कन्व्हेन्स एक्सपेंडिचर साईडला घेतलेले आहेत बघा 6000 रुपीज. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 50% ऑफ कन्व्हेन्स इज फॉर रुपीज फॉर डोमेस्टिक पर्पज. म्हणजे जे काय कन्व्हेन्सवरती खर्च आलेला आहे 6000 रुपये, त्यातील 50% हा डोमेस्टिक यूज म्हणजेच पर्सनल यूजसाठी डॉक्टर बाळ यांनी खर्च केलेला आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं आहे तर ड्रॉइंग्स म्हणायचं आहे. पण आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये एक ड्रॉइंग्स दिले, ते ओल्ड ड्रॉइंग्स, आणि हे कसले तर न्यू ड्रॉइंग्स. म्हणून आपण लेस करत असताना काय म्हणून लेस करायचं आहे तर लेस डोमेस्टिक पर्पज किंवा पर्सनल यूज किंवा न्यू ड्रॉइंग्स असंही लिहिलं तरी चालेल. आपण ते लेस करून दाखवणार. म्हणून 6000मधून आपण 50% लेस करूया. 6000चा 50% किंवा 50% किती होते तर ₹3000. म्हणून आपण 3000 लेस करून दाखवायचं आहे. आउटरला घेणार 3000. आणि याचा सेकंड इफेक्ट जो असतो तो सेकंड इफेक्ट आपण कॅपिटलमधून लेस करत असतो. पण या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स दिलेला नाही आहे, त्यामुळे आपण याचा सेकंड इफेक्ट दाखवणार नाही आहे. सर्वांना समजलं ॲडजस्टमेंट्स. आता आपल्याला काय करायचं आहे तर दोन्हीची टोटल करून घ्यायची आहे. म्हणजेच काय, एक्सपेंडिचर साईडची टोटल जास्त आहे काय रिसीट साईडची टोटल जास्त आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता टोटल पाहत असताना कोणती साईड मोठी आहे पाहूया आपण. तर या एक्झाम्पलमध्ये रिसीट साईड मोठी आहे. रिसीट साईड किती आहे तर 1,48,000. आणि ते दोन्ही 1,48,000 आपण दोन्ही साईडला दोन्ही बाजूला लिहून घ्यायचं आहे. एक्सपेंडिचर आणि रिसीट साईडला लिहून घ्यायचे आहे. आणि आपल्याला रिमेनिंग बॅलन्स किती राहत आहे तर 88,400. 88,400 आपल्याला जो बॅलन्स राहत आहे त्याला आपण म्हणणार आहोत टू सरप्लस. हा जर बॅलन्स रिसीट साईडला जर राहत असता तर आपण त्याला काय म्हटलं असतं तर बाय डेफिसिट. पण हा एक्सपेंडिचर साईडला राहिलेला आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत टू सरप्लस 88,400. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे होत असतो तर जो काय रिमेनिंग बॅलन्सचा तो कॅपिटलमध्ये ॲड होत असतो, ॲड सरप्लस. पण या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बॅलन्स शीट नाही आहे, म्हणजेच कॅपिटलचा बॅलन्ससुद्धा नाही घेतलेला आपण, त्यामुळे सेकंड ॲडजस्टमेंटचा इफेक्ट होणार नाही आहे. सर्वांना समजलं. कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कॉल करून विचारू शकता. ओके, बाय.